ती पांढरी पूर्ण काय माती आहे. हा त्याच्या डांबराचा पता नाही. आणि हातानं उकरायला हाताने उकरत आहे. जेसीबी नाही काय सगळं बोगस काम आहे. जेसीबी उकरून नाही तसं तरी कोणाचं मतदारसंघ आहे? आम्ही तसं त्या सिरीज चव्हाण आमदार आता तुम्ही काय सांगणार त्यांना आता? त्यांना सांगणार आम्ही त्याला सांगणार तोरणा तांड्यासाठी तोरणा तांड्यासाठी काय गुत्तेदाराला पैसे खाण्यासाठी रोड केलं नाही. माझे एक प्रश्न पहिले न उकरत हातानं उकराली. बघा की डांबर कुठे आहे? माती पांढरी माती डांबर कुठे आहे दाखवा की. ते बोगस चांगल्या क्वांटिटी चांगली दिली, रस्ता मजबूत केला, हे आता पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी देखील ठरवावं, जेणेकरून या रस्त्याला होऊन 2 महिन्यापासून सुरू झालेला आहे. 1 महिन्यामध्ये रस्ता सुरू केला पूर्ण, आणि त्याला मी 2-3 वेळेस फोन केला. मी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता आहे म्हणून सुन्या मी एवढ्यावर थांबलो नाही. जेणेकरून माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या भागातले रस्ते चांगल्या प्रकारे करून घ्या, क्वांटिटीचे करून घ्या. साहेबाचा आदेश आम्हाला आहे. पण पाणी कुठं मिळालं, कोणाचं, कशामुळं, हे काय मला कळायला तयार नाही. जेणेकरून एकलारे हे गुत्तेदार नावाजलेला आहे, त्याला काम साहेबांनी दिलं 1,47,00,000 रुपयाला. 2 किलोमीटरचा रस्ता आहे, 2.5 किलोमीटरचा, आणि या ठिकाणी पहिला रस्ता मंजूर होता. आणि गाव टंगेवाल्यांनी काही रस्ता साहेबांनी निधी दिल्यानंतर तो रस्ता झाला, तो देखील त्यावेळी झाला होता. त्या अगोदर साहेबांनी 20-25 लाख रुपये 2 ठिकाणी 50 लाख रुपये दिले, 2 पॅच मध्ये दिले होते. ते गुत्तेदार होता जोगदंड, त्याने तरी रस्ता चांगला केला. त्या रस्त्यामुळे 4-5 वर्ष राहिलं तरी 1-2 इंच तरी 5-7 वर्ष राहिलं तरी या जोगदंड केलेला 7-8 वर्ष राहिला. पण एकलारीने जे रस्ता केलेला आहे ते 2 महिने होते, आणि आता हे तुम्ही पॅचेस बघाल्या. त्या ठिकाणी साहेबांनी काय करायचं, निधी देऊन सुद्धा काय पाप केलं, काय रस्ता काय करून यांनी चांगला करायला पाहिजे. माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी नागिरी रस्ता देखील एका फौजी गुत्तेदाराला दिला. ते 10 किलोमीटरचा आहे, ते देखील 11 कोटीचा आहे. तो देखील रस्ता निश्चित होत आहे. आणि हे तर तुम्ही आता पॅचेस बघितलेला आहे, याचं सर्व काम झालेलं आहे. एक गाडीच्या वर दुसरी जर गाडी आली तर या